तुझी इच्छा पूर्ण होईल। तुझ्या मनात जे काही आहे ते आता घडणार आहे। म्हाळसेला दृष्टांतातून पार्वतीची भेट होणार आहे। देवा, आपण खरोखरच सांब सदाशिव आहात, भोळे आहात, क्षमाशील आहात। ते माशेठ, आता निश्चिंतपणे अतिथी कक्षात जा। जे घडायचं आहे ते घडणारच आहे। सूर्योदयापूर्वी तुझी आणि पार्वतीची भेट होईल। खरंच? होय, पण आता तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं केवळ तुझ्या हातात आहे। हे प्रभू, आज माझं हृदय का धडधडतं आहे? काहीतरी घडणार आहे असं मला वाटतं आहे। सगळं नभोमंडळ जेजुरीवर येऊन थांबलं आहे असंच मला वाटतं आहे। पार्वती देवी, तुमची भेट कधी आणि कशी होणार? हे म्हणाले होते की ती जीवाशिवाची भेट आहे म्हणून। त्याचा अर्थ काय आहे हेही मला कळत नाही, पण मला मात्र तुमच्या भेटीची आस लागली आहे। म्हाळसा, म्हाळसा,
तुला मला भेटण्याची इच्छा होती ना? मी आले आहे म्हाळसा. साठी हो. अहो, उत्तर रात्र झाली तरी तुम्ही अजून इथेच? होय. देवी, तुम्हाला काही जाणवलं नाही का? मी लक्ष दिलं नाही. मग लक्ष देऊन पहा. श्री खंडेरायांनी म्हाळसा देवींना दिलेलं वचन आता पूर्ण होत आहे. श्री म्हाळसा देवींना पार्वती देवींना भेटण्याची इच्छा होती, परंतु हे कसं घडवून आणावं हा मुद्दा होताच. श्री खंडेरायांनी मात्र उत्तम मार्ग शोधला. हो, दृष्टांतातूनच त्यांची भेट होऊ शकते. दुसरा काही मार्ग नाही. ही खूप महत्वाची घटना आहे. श्री म्हाळसा देवींना अनेक प्रश्नांची उत्तर मिळतील. त्यांना समाधान मिळेल की पार्वती देवींशी तरी त्यांची भेट झाली. परंतु त्यानंतरही बानू हीच जयाद्री आहे हे म्हाळसा देवींना कळणं अवघड आहे. आणि ते कळणं महत्वाचं. त्यातूनच साऱ्या गोष्टी उलगडतील. परंतु हे सर्वस्वी श्री म्हाळसा देवींच्या हातात आहे. कारण देवांनीही सगळं काही करून झालं आहे. आता त्यांच्या अंतर्मनावर ह्या जन्माच्याच गोष्टी साचल्या असतील. त्यांना गतजन्मीचं स्मरण करून देणं तितकं सोपं नाही. हा प्रयत्न देखील सफल झाला नाही तर मात्र काहीतरी करावं लागणार आहे. नाही, ते नैसर्गिक नाही. जे स्वाभाविकपणे घडेल ते घडू द्यावं. नाहीतर त्यांच्या अंतर्मनावर जर कसला आघात झाला तर सगळंच अवघड होऊन बसेल. ह्याचा अर्थ बानूला जेजुरी बाहेर काढण्याचा त्यांचा हट्ट त्या ह्या नंतरही सोडणार नाहीत. परिस्थिती बिकट आहे, परंतु काहीतरी मार्ग निघेल. नाही, ह्या वेळी म्हाळसा ठाम आहेत. त्यांना थांबवणं एवढं सोपं नाही. माझा प्रयत्न असाच असेल की बाणाई जेजुरी सोडून जाणार नाही. आणि माझा प्रयत्न असा असेल की तुम्ही आत पडणार नाही. देवी, सूर्योदय आधी काय होतं आहे ते तर पाहूया. तुम्ही स्वतःचीच समजूत काढता आहात की मला समजावून सांगता आहात? देवी, हे मल्हारी चरित्र आहे. इथे कधीही काहीही घडू शकतं.
मला ओळखलं नाहीस? याआधी मी तुम्हाला पाहिलं आहे, पण भेट झाली नाही. तुला मला भेटण्याची खूप इच्छा होती ना, आणि श्री खंडेरायांनी तुला शब्दही दिला होता, म्हणून मी आज तुला भेटायला आले. पार्वती देवी, साक्षात तुम्ही? होय. म्हणजे यांनी मला जो शब्द दिला त्याप्रमाणे आज आपली भेट झाली. हो, मलाही तुला भेटायची खूप इच्छा होती म्हाळसा. पण अशी भेट घडण्यासाठी योग असावा लागतो, गुरुकृपा असावी लागते, सद्गुरूंचा आशीर्वाद असावा लागतो. माझे पती, माझे आराध्य, माझे गुरु सद्गुरू हेच आहेत. यांच्या इच्छेशिवाय हे शक्य नसतं हे मला ठाऊक आहे. मीही श्री महादेवांच्या कडेला बसून त्यांची वामांगी होण्याचा अधिकार या आधीच ग्रहण केला आहे, पण त्याला खूप काळ लोटला. श्री महादेवांची अर्धांगिनी होऊन मी त्यांच्या सोबत कैलासात राहिली आहे. पण या मल्हारी अवतारात, या मार्तंड भैरव रूपात मी त्यांची अर्धांगिनी आहे. देवी, तुम्ही का हसत आहात? तू त्यांची अर्धांगिनी आहेसच म्हाळसा, पण बानूलाही त्यांची अर्धांगिनी होण्याचा मान तूच दिला आहे. मी असं कसं करेन? मी माझा संसार का मोडेन? जे घडलं आहे त्याला तूच कारणीभूत आहेस. हे काय बोलत आहात तुम्ही? मी यांच्यावर जीवापाड प्रेम करूनही, यांच्याशी विवाह करूनही हे बानूला भेटत राहिले. तिच्याकडे जाता यावं म्हणून माझ्याशी सारीपाठाच्या डावाचं कारस्थान केलं यांनी. म्हाळसा, ह्या सारीपाठाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. मी त्यांना थांबवण्यासाठी पंचमहाभूतांना देखील पाठवलं, पण ते थांबले नाही. बानूची आणि ह्यांची भेट होऊ नये म्हणून मी त्यांना वृद्ध होण्याचा शाप दिला, पण तरीही ते तिच्याकडे गेलेच. तू असं करायला नको होतस म्हाळसा. याचा अर्थ मीच चुकले आहे. मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम केला आहे म्हणून मी त्यांना शाप दिला. पण ह्यामुळे श्री खंडेरायांना किती सोसावे लागले. वृद्ध शरीर घेऊन त्यांनी 12 वर्ष काढली. त्यात त्यांना मनुष्य धर्माचे सगळे नियम लागू होते. त्यासाठी त्यांना किती कष्ट सोसावे लागले. सगळ्यांना असं वाटलं की श्री खंडेरायांनी म्हाळसाला अव्हेरून दुसरं लग्न केलं, पण तसं नाही म्हाळसा. म्हणजे कारण ती तुझी इच्छा होती म्हाळसा. माझी? पण ते कसं शक्य आहे? होय म्हाळसा, ती तुझीच इच्छा होती आणि ती माझीही इच्छा होती. कारण तोही एक शाप आहे, किंवा वरदान म्हण हवं तर, किंवा श्री महादेवांची इच्छा. याचा अर्थ मी त्या बानूला स्वीकारायचं. तू जर बानूला स्वीकारलंस तर काही शुभ घडेल. नाही, ते शक्य नाही. उलट या गडाच्या पायथ्याशी मला ती नको आहे. या जेजुरीतून बाहेर काढायचं आहे मला तिला. असं करू नकोस म्हाळसा. तुझं स्वरूप हे शक्ती रूप जरी असलं तरी ते प्रेमळ आहे. त्याचा विसर पडू देऊ नकोस. हो ना, मग मला सांगा, मी कोण आहे? माझे मूळ स्वरूप काय आहे?
पार्वती देवी, पार्वती देवी. लतिका, मी आल्यापासून पाहते तू मला काहीच सांगितलं नाहीस. मी विचारल्याशिवाय तू काही सांगणारच नाहीयेस की काय? नाही, तसं नाही अक्का, तसा वेळ मिळाला नाही. मग आता मुहूर्ताची वाट पाहतेस की काय? पण मी काय सांगू तुम्हाला. अक्का, नाही नाही, ह्याची काही आवश्यकता नाही. म्हाळसालाही नाही आवडत ते. अगं घे म्हंटल ना. अक्का, बानू परत आली आहे, पण एकटीच. मग मी काय करू? तुम्हाला जर तिला भेटायचं असेल, मी तिच्या दारात जाणार नाही. जिने माझ्या लेकीच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतला तिचं तोंड देखील पाहिजे माझी इच्छा नाही. मग राहू द्या. मला वाटलं की मी तुला जे विचारले ते सांग. काय सुरू आहे माणसाचं? म्हाळसाने मनावर घेतलं आहे बानूला वाड्याबाहेर काढायचं. त्याच्याही पुढे जाऊन बानूला जेजुरी बाहेर काढायचं म्हणते आहे म्हाळसा. आता माझी लेक शोभते खरी. हेच तिने आधी करायला हवं होतं, पण उशिरा का होईना मनावर घेतलंय ना तिने. हो, ती देवांशी देखील बोलली आहे. ते तिला कसं बाहेर काढतील? माळसा हे सगळं कसं साध्य करणार आहे तेच कळत नाही. ते ठाऊक नाही, पण यावेळी तिचा निर्धार पाहता ती गप्प बसणार नाही. यावेळी मी अगदी योग्य वेळी आले. म्हणजे अजून एक गोष्ट आहे. म्हाळसाला पार्वती देवींची भेट हवी आहे. माळसाला पार्वती देवींची भेट हवी आहे? कशासाठी? आणि ही भेट होणार कशी? आता जे सगळं काही घडतं आहे त्याची उत्तरं पार्वती देवींकडे आहेत असं म्हाळसाला वाटत आहे. तिला सांगायला हवं, आधी त्या बानूला जेजुरीतून बाहेर काढूयात. तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे झालं. मला जी स्त्री दिसायची ती पार्वतीच होती. तिची आणि माझी भेट झाली. ती बोलली माझ्याशी. म्हाळसा, हा दृष्टांत होता. ही अत्यंत दैवी भेट होती. प्रत्यक्ष आदिशक्ती जागी झाली आणि तुझ्याशी बोलली. मला तिला भेटून काय वाटलं हे शब्दात नाही सांगता येणार, पण खूप समाधान वाटलं. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का? मला खूप बोलायचं होतं, खूप विचारायचं होतं, पण तेवढीच भेट झाली. स्वप्न तुटावं तसं झालं. आता पुन्हा आमची भेट कधी होईल कोणास ठाऊक. तुझी तिला भेटण्याची इच्छा तरी पूर्ण झाली. हो, आणि पुढे काय करावं याचा मार्गही सापडला मला. का? काय करणार आहेस? ते तुम्हाला ठाऊक आहे. ह्याचा अर्थ असा की अजूनही तू बानूला जेजुरी बाहेर काढण्याच्या विचारात आहेस. हो, आणि तुम्हाला माझं ऐकावं लागेल.